सर्वात पहिले सर्वांना एक गोष्ट सांगते, मला सर्दी आहे, खोकला आहे, तब्येत नाही बरोबर म्हणून आवाज असा येत आहे. आज आपल्या दोन्ही चॅनलवरचे व्हिडिओ छोटे छोटे आहेत, आवाजात फरक आहे, तर प्लीज समजून घ्या. जसा होईल जेवढा होईल तेवढा व्हिडिओ मी पाठवण्याचा प्रयत्न जरूर करते. चल बाई, पटकन नाश्ता करून घेते. हे जातील ना अजून, नाश्ता करून गेले की बरं राहते. जेवायला कधी लवकर येतात तर कधी उशिरा येतात. नाश्ता करायला असलं की काही वाटत नाही. अरे सा, आज फ्रूटचा ज्यूसच नाही केला मी कोणत्या. बाई ते मला सांगितलं मला रोज ज्यूस देत जाय म्हणून. चल बाई पहिले ज्यूस करते. नाश्त्यात नाही तर आज पोहे घीच करते, काहीतरी उपमा करते. आता उपमा. बापा तू इथंच आहेस का अजून? म्हणजे मी कुठे जाणार आहे? मी तर घरीच असणार आहे ना. आणि सकाळचा टाइम माझा पुरेपूर किचन मध्येच असते. नाही 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 मी म्हटलं तुझ्या वहिनीनं तेवढे डोळे उघडले तर एवढे तुला आम्ही दाबून ठेवलं होतं, डांबून ठेवलं होतं, तुझ्या डिग्र्या वाया चालल्या, तुला एवढं एज्युकेशन. म्हटलं काय मी पप्पा गेली का कोणता इंटरव्ह्यू द्यायला? जाऊ दे ना, ते वहिनी शिल्लक बोलते, तुम्हाला माहित आहे ना. मी तिला चांगली काढली तिची. दादाला सांगितलं तिनं काय काय म्हटलं तर दादाही तिला लय बोलला. जायच्या वेळेस दादा तुम्हाला किती फोन लावला, तुम्ही फोनही घेतला नाही. दादाला खरं तर तुमची माफी मागायची होती वहिनीच्या इकडून, वहिनी शिल्लक बोलली म्हणून. पण तुम्ही तर लगे दादाचा फोनही नाही घेतला. माझ्या दादाला खराब वाटलं असेल ना. आता माझी वहिनी आहे तशी, आम्ही मान्य करतो ना. आम्ही ती लपवलं थोडीच, ते आहे जराशी कागज. पण आता काय करता, प्रत्येक गोष्टीत नाते नाही तोडता येत ना. नाही 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 बाबा, नातिकीचे नको तोडू. आमच्यासाठी का तुला भाऊन भाव जायचं आता तुझी एवढं कमी हलकट नाहीये. नाही 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 मी तसं नाही म्हणून राहिलो बाबा. मी फक्त म्हटलं काय माहित बाप्पा गेली का इंटरव्ह्यू द्यायला. म्हटलं काय सांगा बापा गेलीशी. चाललो मी. नाश्ता तर करून जा. मी ज्यूस करून राहिली ना, ज्यूस करते पटकन उपमा करते. नाही 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 तू जास्त टेन्शन नको घेत जाऊ. तू जास्त घरकामात लक्ष नको देऊ. तू काहीतरी चांगलं कर तुझ्या जीवनाचं. आमच्या जबाबदाऱ्या नको घेऊ बापा. एवढ्यासाठी का तू जीवनाचा माती हिरो करतो का तू? नाही 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 या गोष्टीकडे लक्ष नको देऊ तू. आमचं पाहून घेऊ आम्ही. हॉटेलला काही हारले नाहीत, खाऊ शकतो तिथं. मी काय म्हटलं का बिचाऱ्या, माझ्या दादाला खराब वाटलं. तोही म्हणे त्याने लय बोलले, बरं वहिनीला लय बोलला. तो सरळ वहिनीला घेऊन हैदराबादला गेला. म्हटलं नेलं नाही तिच्या माहेरी. काहून तर त्याची तितकी जीवार आली ना, ती तर शिल्लक बोलली म्हणून. जाऊ दे ना, आता तुम्हाला माहिती आहे ते शिल्लक बोलते. तिला काही घेणं देणं नाही बरं. तिला काही मला हरिक नाही, काही आनंद नाही, काही ते मला काही हरकासाठी नाही म्हटलं. ते फक्त मुद्दामून तेडेलपणा करायसाठी. लोकांना हलकट पाहिलं तिचा पिंडच आहे. जाऊ दे ना, तिच्या काय गोष्टी लक्ष देता. आज लोक तुम्हाला कधी मग बाबानं म्हटलं काही, मग आईनं म्हटलं काही, मी म्हटलं का बा मी कधीतरी काही म्हणतो का? मला सगळं फ्रीडम आहे. नाही तर मी जसं म्हणतो तसंच आहे ना. मला का समजत नाही का? आता लोक येतील काही म्हणतील तर तुम्ही का त्याच्यावरच विश्वास ठेवता का? बस झालं माहित आहे हो. चांगलं आहे. मला काही रागीक नाही आला बरोबर. मला काही नाही वाटत. मला वाटलं की बाबा काय सांगता येते, गेलीशी तू इंटरव्ह्यू द्यायला. तुला काय बाबा एका दिवशी नोकरी लागते कर बरं. असं नको समजू की तू नोकरीवर गेली तर घराचं कसं भागून जाईन कसंही. हा ठीक आहे, वेळेवर भेटणार नाही, अवेडे भेटीन, दुनिया बँडेल बाई लावून देऊ, सगळं पाहू आपण काय होते ते. पण तुझं करिअर तू बरबाद नको करू. सॉरी ना, त्या वहिनीची पण मी माफी मागतो. माझ्या इकडून पूर्ण सुट्टी आहे बरं, टेन्शन नको घेतो. जाऊ द्या, तुम्ही तसेच करता. कोण काही म्हटलं की माझ्यावरच आणता. मी काही म्हटलं का तरी मी त्या वहिनीसाठी मलाच बोलून राहिले. झाली का समाधानी? नाही झाली का म्हटलं समाधानी? अरे वहिनी तुम्हाला काय पाहिजे होतं? आवाज नाही लागत होता. काय पाहिजे होतं तुम्हाला? काय बाबू काय झोपले का लेकरं? हो ते तर झोपले, पण ते खरं झोपले. डोळे लावून घेऊन नाटक नाहीत करत ते तुमच्यासारखं. त्यांना खरं झोपायचं असलं तर खरं झोपतात, खरं रडायचं असलं तर खरं रडतात. विनाकारण जागा डोळे लावून घेतात असं नाहीये. कारण ते या स्वार्थी दुनियेत, या मतलबी दुनियेत अजून रुळले नाहीत ना. म्हणजे वहिनी मला समजलं नाही. एवढी काही भोळे नाही आहे रवी तुम्ही, सगळं समजते तुम्हाला. त्या रश्मीची वहिनी काय म्हटलं ते रश्मीला काय तुम्ही सुनावून राहिले? ते रश्मीची वहिनी म्हणजे का तिची काही तिनं म्हटलं का काही? सख्या बहीण नाही काही म्हटलं तर ती तिचं चालत नाही. ती तिची बहीण आहे. दोन व्यक्ती वेगळ्या असतात. ते तर तिची भावजाई आहे. आणि कोणती भावजाई एवढी ननाचा विचार करून राहिली? तिची वहिनी कशी आहे तिनेच लपून ठेवलंय का? तिच्या आई बाबाला लपून ठेवलं कधी? आपण त्याच्या घरी गेलो तेव्हा तिच्या वहिनीने कसा तमाशा केला हे तुम्हाला माहित आहे? सावटा तिच्या बाबाची गेली विचारायची. आताही तशीच करते ती, मुद्दामून करते हे तुम्हाला माहित आहे. तरी बी तुम्ही समजून न समजल्यासारखं कोण त्या रश्मीला कालपासून हे करून राहिले? काय म्हणून राहिले मी? समजले ना? वहिनी पण मग तिच्या वहिनीचं चुकलं नाही का सांगा बरं मला? मला काय म्हणे रश्मीला एवढं शिकलेलं आहे आणि तिला डांबून ठेवलं, दोन्ही भांडी करायला लावता, असं करता तसं करता. आईली काही बोलली, तुम्हाला काही म्हणे ना? म्हणून त्या म्हटलं तर आगल चित्र पडले का आपल्या? तिराईत व्यक्ती आला आपल्या घरी, त्यांना आपल्याला काही म्हटलं तर आपल्या घरात त्याच्यासाठी भांडणं व्हायला पाहिजेत का? मग हे तर चांगली गोष्ट आहे. परके लोक येतील, काही म्हणतील, आपणच लढाई करत बसा. लय हुशार तुम्ही. तिराईत लोक आले, जेवण खावण केलं, निघून गेले. त्यांच्यासोबत त्यांचे बोलणे, त्यांचे विचार, त्यांनी आपल्याला काय म्हटलं, काय समजलं, सगळं संपून गेलं. ती फॉर्मॅलिटी होती. घर संसार, नवरा बायको ही नाती फॉर्मॅलिटी नसतात रवी. कालपासून पाहून राहिली मी.
ती बिचारी नाराज आहे पहिले. तिचा भाऊ बिचारा किती म्हटलं तरी रागातच गेला. तिच्या भाऊजाईला बोलला म्हटलं तिचा भाऊ. सरळ हैदराबादला गेला तो. तिच्या घरी नाही गेला ना, त्याच्याही घरी नाही गेला. हैदराबादला गेले ते सरळ वापस. आता किती म्हटलं तरी पोरीला खराब नाही वाटत का? की किती खुश होती ते भाऊ भाऊजे येतात, भाऊ भाऊजे येतात, स्वयंपाक करू दे, अमकं करू दे, ढामकं करू दे. आली भाऊजे असा तमाशा केला, तमाशा करून गेली. तिचंच तर तिला नाराज वाटून राहिली बिचारीले. आणि त्याच्यात तुम्ही बी तेल टाकून राहिले. जरा समजून घ्या रवी, जरासं बाईच्याच मनाला समजून घ्या. तुम्ही ना समजू शकणार, कारण तुम्हाला कधी घर सोडून जायचं काम नाही पडत ना. आपले लोक कधी सोडा लागत नाहीत ना. हे फक्त आम्हाला सोडा लागतात, कारण हा आम्हाला शापच आहे की स्वतःचं घर सोडा, स्वतःचे लोक सोडा, परक्या लोक जा. आणि ते लोक आयुष्यभरी आपल्याला समजून घेत नाहीत. ते घर कधी आपलं होऊ शकत नाही. असं जर तुम्ही वागले तर रागीन तुम्हाला पण येऊ द्या. तुम्ही बी असतेच करून राहिले जे जनता करते. बायकोची सत्व परीक्षा घेता, तिला टॉर्चर करून राहिले, तिले खाडून पाडून बोलून राहिले. का ती तिची भाऊजाई तुम्हाला काही बोलली, मग तिची भाऊजाई बोलली तर तिचा काय दोष आहे? हे तुम्हाला कधी काही म्हटलं रश्मीनं आपल्या घरात कधीतरी काही तिरपट वागली, सगळ्याची मनं जिंकले. तुम्ही विनाकारण तिच्या बहिणीसाठी तिला कशाला करून राहिले? किती म्हटलं तरी आज ते नाराज आहे. किती म्हटलं तिची वहिनी खराब आहे तरी ती तिची वहिनी आहे, तिचं माहेर आहे, तिचा भाऊ आहे, तिचे भाचे आहेत. किती आनंदी होते ते, माय भाऊ येतात, माय भाचे येतात करत. आणि ते जाताना असे गेले, तिला चांगलं वाटत असेल का? भले ते तुम्हाला बोलले, मला बोलले म्हणून रश्मी तिला बोलली, तिचा भाऊ बी बोलला. ते सगळं जरी असलं तरी रश्मीच्या मनात कुठे ना कुठे वाटते की आपला भाऊ आपल्याकडून दुखून गेला का? किती झालं तरी बायकोच त्याला पाणी येईन. भलं चांगला असेल तर वाटीन, पण शेवटी रश्मीच्या घरून तर तो दुःखीच गेला. एका दिवसासाठी आलता. मग त्याच्यासाठी आपण आपल्या बायकोला सांत्वना द्या का तिला अजून टॉर्चर करा? मला तो भाऊ असं म्हटलं, मला तो भाऊ असं म्हटलं तर तुमच्या अंगात छिद्र पडले काय? आणि काय खोटं म्हटलं मग? तसंच माणसांत मग रश्मी का अडाणी आहे का माझ्यासारखी कमी शिकलेली? शिकलेली पोरगी आहे ती, उद्या नोकरी लागू शकते. तुम्ही काय कोणती गुरमी दाखवून राहिले की आमचं काही भागत नाही? काय भागते हो तुमचं? 2 टाइम खायला नाही भेटत. रश्मीच्या ड्युटीवर गेली तर ते पोळ्यावाल्याच्या हातच्या कडकल्या पोळ्या खात जा मग, सकाळच्या केलेल्या संध्याकाळी. मग तुम्हाला बायकोची किंमत समजीन. मोठे तिले म्हणतात जाणं ड्युटीवर आमचं काय वडते. हाती पाहिजे ना रवी, सगळं चहा नाश्ता ज्यूस हाती पाहिजे ना. तेव्हा ना म्हणत राहू दे मी हाताने करून घेतो. जेवढं बायकोला हलकट पाहिजे ना, जेवढं कमी निघता ना, तेवढी तिची किंमत करायला शिका. ते घरात आहे म्हणजे रिकामी नाही बसलेली, अख्खं घर सांभाळते तुमचं. तुम्हाला असते का घराची काही टेन्शन? कोणत्याही माणसाले, तुम्हाला नाही कोणत्याही माणसाले, बारीक चिरीक मोठं येणारा जाणारा तुमची आई वडील सगळं सांभाळते ना. पुढे तुमचे लेकरही सांभाळते. तरी तो आजच्या आमचं काय वडते असं म्हणताना तुम्हाला काही वाटत नाही का? तुम्हालाच नाही, प्रत्येक पुरुष मंडळीला म्हणून राहिली मी. बायकोला असं म्हणताना तुम्हाला काहीच वाटत नाही का? जरशी की जीभ झळत नाही का तुमची की तो आजच्या आमचं काय वडते असं तोंडवर करून तुम्ही कसं काय म्हणू शकता? तिच्याच्यानं तुमचा पत्ताही हालत नाही. 2 टाइमची खायची सोय लागत नाही, बाकीचं तर दूरच दूर. काही वहिनी म्हणू नका मला. पाहून राहिली मी, मला वाटते जाऊ दे आपला देर लय समजदार आहे, लय समजदार लोक आहेत. असं आहे का तुम्ही समजदार? क्षणोक्षणी बायकोला समजून घेतलं पाहिजे, तिच्या मनाची दुविधा लक्षात घेतली पाहिजे. तिला दोन्हीकडचे नाते प्रिय असतात. तुम्हाला कधी माहेर सोडायला लागलं नाही ना. आयुष्यभर तुम्ही तुमच्या मायबापाजवळ राहता. भाऊ भाऊजय सगळं गोतावळा तुमच्या जवळ असते. पण एका पोरीले सख्खे नाते सोडून घ्यायला लागतात तुमच्यासाठी. आणि तुम्ही लोक तिला अतीतलंही पाहत ना, पतीतलंही पाहत ना. तुमच्यासाठी ते माहेरा संघ भांडते, तुमच्यासाठी तिनं भाऊ भाऊजाय संघ भांडली, आणि तुम्ही बी तिला तसंच करून राहिले. पण तिनं आश्वासनानं मुंडकं कोणाच्या खांद्यावर ठेवावं सांगा ना. काय चुकून राहिलं का माझं? चुकून राहिलं का? चुकलं असेल तर मला वाटतं काही बहिणी आहे मी तुमची, मोठी आहे, बोलीनच, तुम्हाला ऐकाच लागेल. सॉरी वहिनी. मला नका म्हणू सॉरी. मला काय सॉरी म्हणून फायदा आहे? जा रश्मीला सॉरी म्हणा. समजून घेत जा जरा बायकोला. स्वतःचा पुरुषी इगो म्हणतात ना का जाऊ. तो पुरुषी इगो तर एवढा आहे तुमच्या पुरुषाईत की बोट लावले की उफाडून निघते. आम्हा बायकाला तर इगोच नसते ना. आम्हाला तर मान सन्मानच नाही हो, सेल्फ रिस्पेक्टच नाहीये. कारण आम्ही तुमच्या घरी येतो ना, उचललं तुम्ही मनसान तसं मग खाडून पाडून बोलणी ऐकतो. तुमचं फ्रस्ट्रेशन आमच्यावरच निघते. काहून तर तुम्ही लोक कामं करता ना, आम्ही घरात झोपा काढतो है ना. जा रश्मीला सॉरी म्हणा. मला काय सॉरी म्हणता? तुझी खूप आठवण काढली कर आणि आबाजीने खूप आठवण काढली. आता एक्झाम झाली ना की आपण पहिले आबाजीच्या भेटीला जाऊ. राहशील ना आबाजीकडे? हो का? नाही, या उन्हाळ्यात मी तिला एक्स्ट्रा क्लासेस लावणार आहे, ड्रॉइंगचे आणि डान्सिंगचा पण लावणार आहे. काही नाही करावं लागत. डान्सिंग आणि ड्रॉइंग ते घरीच करता येते. घरीच करत आहे. मी काची डान्सिंग करतो तर आबाजीच्या भेटीला जाऊ. आबाजीची इच्छा आहे. राणी आली नाही म्हातारा माणूस असते, ते काही जन्माला नाही पुरत तुमच्या. मग बस जा तुम्ही नाचातून उडत. राणी बेटा या उन्हाळ्यात आबाजीकडे थांबशील ना? हो पप्पा, मला तर खूप आवडते. मोठ्या मम्मीकडे, मोठे पप्पा, पिंकी दीदी, आबाजी यांच्याकडे राहायला मला खूप आवडते. डोकंच काय आहे? गेला सगळा उन्हाळा, मग पुढच्या वर्षी होते का काही? अगं मम्मी जाऊ दे ना ग. कसले ग एक्स्ट्रा क्लासेस, कसलं डान्सिंग, कसलं काय ग मम्मी. मी घरीच तर करते, किती छान डान्स करते मम्मी. मला ड्रॉइंग तसंच करता येते. मी तिथे पण करीन ना. फोनवर पाहून शिकणार ना मी आबाजीकडे.
मला आबाजीकडे खाणं खायला खूप आवडते. आबाजी मला दुकानात नेऊन चॉकलेट देतात ना, मला ते खूप आवडते ग मम्मी. हो, तू कधी चॉकलेट खाल्लंच नाही ना. ते 50 पैशाचे चॉकलेट नीता तेल नुसतं मूर्खासारखी करते तिथं गेले की. ते 10 पैशाची गोडी काय 50 पैशाची चॉकलेट काय, त्याचं तेल नवई. 10 पैसे पाहिले तुला कधी? ते पाहिलं नाही म्हणूनच पाहायसाठी जायला लागते की आबा काय असते, आबाचे लाड काय असतात. मग माझे पप्पा नाही करत का तिचा लाड? किती स्टँडर्ड आहेत माझे पप्पा, सगळं तिला हायफाय ब्रँडेड घेऊन देतात. मी कधी नाही नाही म्हटलं. तिचे नानाजी तिचा लाड करतात. आणि लाड हा ब्रँडेड वस्तूमुळे किंवा लोकल वस्तूमुळे ठरत नाही मंदा. लाड हा लाड असतो. आबाजीची 10 पैशाची गोडी जे म्हणतो ना तू, ही नव्हतं ते 10 पैशाच्या गोडी ती लय लाड असते. हा भले आता 10 पैशाची गोडी भेटत नाही ते म्हणणं आहे, पण त्या गोडीत जेवढं प्रेम आहे ना तेवढं 10 लाखाच्या वस्तू ती नाहीये. म्हणजे तुला कधी समजेल ग? तू तर ब्रँड पाहणारी वन बाई. तुला महत्व नात्याचं कुठलं कळणार आहे? तुला पैशाची किंमत कळते ब्रँडेड वस्तू. अगं ब्रँडेड वस्तू देणारे म्हणजे खूप चांगले असं नाही मी म्हणत नाही तुझे वडील खराब आहे. तुझे वडील चांगले आहेत, खूप लाड करतात ते राणीचा. तुझी आई, तुझे बाबा, तिचे मामा मामी सगळेच जण तिचे लाड करतात. पण तुझे ब्रँडवर तू आता हे केलं ना की माझे पप्पा ब्रँडेड घेऊन देतात आणि तुझे पप्पा 10 पैशाची गोळी घेऊन देतात. म्हणजे माझे बाबा हिला 50 पैशाची गोळी देतात घेऊन. त्या 50 पैशाची तू हलकट लिखू नको आणि त्या ब्रँडेड वस्तूचं मोल तू काही मला सांगू नको. नाते गोते प्रेम लाड जिव्हाळा तू पैशात तोलणारी बाई आहे. तू का माझ्या ओळखीची नाही आहे का? पण या उन्हाळ्यात राणी बाबांजवळ राहणार. वहिनी तिची खूप काळजी घेतात. तिचं काहीच तिथे हे होत नाही. तुला राहायचं असलं तर राहायचं 2-4 दिवस, नाही तर तू तुझ्या पप्पांकडे राहायचो. पण राणी या उन्हाळ्यात तरी बाबांजवळ राहील, कारण बाबाची खूप इच्छा आहे. खूप वेळ तिनं बाबांना राणीचं नाव काढलं. राणी तुला माहित आहे बेटा, बेटा आईस्क्रीम आणलो होतो मी. आपाजी म्हणा की एक पॅकेट राणीसाठी बनल्या. बघ किती जीव आहे त्याचा तुझ्यात. ओ वाव, पप्पा मग तुम्ही आणलं का नाही? अरे बाळा, तिथून ते फॅमिली पॅक फोडलं, तिथलं आम्ही काही खाल्लं, त्यातलं तुला वापस आणेपर्यंत इथपर्यंत तिथं पाणी झालं असतं ना. इथे घेऊ आपण विकत आणि आबाजीना व्हिडिओ कॉलवरती दाखवू की राणी सुद्धा आईस्क्रीम खाऊन राहिली. बरं पेपर किती राहिले तुझे? फक्त दोन पेपर झाले की झालं. म्हणजे मला उन्हाळ्याच्या सुट्ट्या. अरे बाप मज्जा आहे. मग तर अभ्यासाचं कामच नाही 2 महिने आहे ना. 2 महिने फुल एन्जॉय आबाजीकडे. हा मज्जा. मी श्रावणी दीदीला फोन करून सांगते आणि तिला पण म्हणते की तू पण ये ग. श्रावणी दीदी येत नाही बाई. त्या काही एवढी सोपी नाही दिसत तुला. त्या बरोबर सगळं करून घेते. तिच्या पोरीचे एक्स्ट्रा क्लासेस हे ते सगळं करील आणि मग येईल 2-3 दिवसासाठी. तुम्हाला कुठे अकलायत? मग ती श्रावणी 10वीत चालली, आपली राणी 5वीत चालली. काही जरा डोक्याचा वापर करा जरा. हेच वय आहे तिचं. जगू द्या तिले, खेळू द्या. मग तर काहीच नाहीये. एक्स्ट्रा क्लासेस शाळा ट्युशन कॉलेज मग लेकरच गुंततात. आपणही नाही म्हणत त्याचं करिअर सोडून तुम्ही बसा एन्जॉय करत. आता श्रावणीचं खरंच राहणं नाही होत, कारण 10वी म्हटल्यावर काही विषयच नाहीये. पण राणी अजून राहू शकते ना. ती नाते गोते खेळू शकते, ते पाहू शकते, ते जीवन जगू शकते. लेकरांना जगू द्या. आबा आजी काय आहे ते समजू द्या जरा. मग पुस्तकात दाखवा लागेल ना आपल्याला. आबा असते आजी असते. ते नाते त्याला अनुभव द्या ना. एवढा पुडका तुला तुझ्या वडिलांचा आलाय का रे? माझ्या वडिलांच्या भेटीला गेला होता का? माझ्या घरी गेला होता का? ते नशील समजलं की मंदा आली नाही तर चला बाईच्या मम्मी पप्पांची पण भेट घेऊ म्हणून. तुझ्या बाबाचा फोन नाही का आला तुला? विसरली असतील. मी येताना तुझ्या घरून सुद्धा भेट घेऊन आलो. माझ्या बाबाने सांगितलं होतं की जाताना सुनबाईच्या आईच्या बाबाची भेट घेऊन जाय. हे संस्कार मला बाबाचे आहेत म्हटलं. समजलं? म्हणजे मामाजीने म्हटलं होतं का? मग मामाजीने म्हटलं म्हणून गेलाय ना, नाही तर नाही जात. तुला तर कधी सारखं कधी दिसणारच नाही ना ग. मी जात होतो का नव्हतो हे माझ्याजवळ. दिली असती मी सुट्टी, गेलोही नसतो मी. माझंच कशाला सांगू. पण माझ्या बाबांनी सांगितलं मला की बाळा जसा तू माझ्यासाठी पैदा होत आला तसा त्याच्यासाठी येजो, त्याच्यासाठी भेट घेजो. कारण नाते जपणारे लोक आम्ही, नाते पैशात तोलणारे नाही. पप्पांचा मिस कॉल होता मग अशी. मी खाली गेली होती तेव्हा आला होता, त्याच्यासाठी आला असेल. अच्छा तुम्ही गेले होते का? काय म्हणाली मम्मी पप्पा? काही नाही, सगळं चांगलं आहे, मजेत आहेत. त्यांची भेट घेऊन आलो मी. हो का? जरा उन्हाळ्यात 2 दिवस बाबा जोडी राहायचा मला. मग तुमच्या पप्पा जोड जा जरा आले. मी म्हणत नाही का परी, तुझा अधिकार आहे, तू जा बापा राहा तुझ्या मम्मी पप्पांजवळ. पण 2-4 दिवस सासऱ्याला जरा सुनेचं सुख भेटू द्या. किंवा मोठ्या सुनेनं ठेका नाही घेतला की सासऱ्याचेच कर्तव्य करायला. किती करते ती वहिनी. स्वतःचा कामधंदाही करते. तिले तळण्यासारखा ऐशो आराम नाहीये बिचारीले. एवढ्या भरवूनात ते तळण करत बसते ते पोंगेत येते. तरी बी बाबाच्या पुढे हजर असते. म्हटलं मामाजी हे घ्या, मामाजी ते खा, मामाजी असं करा. जर असं 15 दिवस आपण बी कराव. मी पण तिथे असली की देते ना. मी पण खायला देते त्यांना. काही केलं तर पहिले नेऊन देते. मी पण त्यांची खूप सेवा करते. हो माहित आहे मला. पाहतो ना मी. एखाद्या वेळेस हुकत असेल की भांडणं नाही झाले. नाही तर दरवेळेस काही ना काही भांडणं व्हायलाच असतात आपले. कोणा सांगाई त्याच्यातच जाते आपलं निपट्टा. तो धाव तिकडे येता गाल फुगू. कधी तुम्ही सासऱ्याची सेवा करसाल? दादा चाल ना, आता सुट्ट्या लागल्या ना. आबाजीला जाऊन सांगू ना की आम्हाला सुट्ट्या लागल्या. आबाजी आपल्याला कुल्फी खायला उन्हाळ्यात पैसे देत जातील ना. चाल ना.
आबाजीने म्हटलं नव्हतं का परीक्षा झाली की कुल्फ्या खायला पैसे देईन म्हणून? अरे होली मी तर भुललोच होतो. चल 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 आबाजी सांगू ना, आमचे पेपर झाले आता आता आम्हाला कुल्फी खाले रोजचे 10 रुपये देत जा, रोजचे 10. काय रे हलकट हो, काय झालं लागते रे? हा, तुझा बाप देत नाही का तुम्हाला? काय त्या बुड्याला पैसे मागायला लागतात? आई वा, आम्ही आबाजीच्या घरी चाललो ना. काय नाही आबाजी ताबाजी 5 रुपये देईन नाही 2 रुपये देईन आणि सगळ्या गावात सांगीन लेकराईले कांडेले पैसे देतो, लेकराईले कांडेले पैसे देतो. काय बाबा एवढ्याला फॅमिली पॅक आणतात ना मोठे मोठे, काय मागायला लागते त्या बुड्याला पैसे? या उन्हाळ्यात आबाजीच्या घरी जा आपल्या आणि लागे मामाच्या घरी गेला की मामा तुम्हाला ब्रँडेड खाऊ घालते, त्या आबाजीले मागा, या आबाजीले काय काही मागा लागते? ते आबाजी तुमचा लाड करतात. हो करतात, पण आमची हे बी आबाजी आमचा लाड करतात. आमचे दोन्ही आबाजी आमचा लाड करतात. मग आम्हाला आमची दोन्ही आबाजीचा लाड येते. आम्ही ते आबाजीले मागू, याही आबाजीले मागू, आम्हाला आमची दोन्ही आबाजी देतात. काय करत गेला ते लाड गेल भला गेला? कोणता बुडा तो लाड करते रे? बुडी अजिबात लाड नाही करत मला. ते तुमच्या बापाचे देखता दाखवतात फक्त. तुम्ही तर बल्ला, तुला तरी अक्कलच नाही रे, एवढा मोठा घामना झाला पण अक्कल कवडीची नाही. अजिबात झाला त्या बुडीच्या घरी काय झाला ते रे? फालतूच्या पांचटल्या गोष्टी सांगत राहते. काय नको सांगू ग मम्मी, आपाजी आमचा खूप लाड करतात. आम्ही चाललो आपाजीकडे, आपाजी गोष्टी सांगतात ना तर खूप छान छान सांगतात. हा चालव, या मम्मीले काय व आबाजी जोड जाऊ नको म्हणते, मग कोणा जोड जा? आबाजीच्या गोष्टी नाही ऐका होतं, आबाजी किती चांगल्या गोष्टी सांगतात. थांबा रे, कुठे चालले रे तुम्ही? थांबा रे. आला का तू? जाय बिन शपट्या, ते चालले त्या बुड्याले पैसे मागेले. तू जा ना, तू माय काढीन की नाही मग समजीन तुले. अरे बा, आज ना सर्दीच्या नावा सरायचा घोंगरा घोंगरा येऊन राहिला. तुम्हाला वाटेन की आवाजाला काय झालं? ते जरासा आवाज बदलेला आहे, सारा काम डामडोलाय. जर घ्या समजून. आणि हा तू काय, तुम्ही माय कुठे गेली? तुम्ही माय भले नका लिंबू शोलते मग. काय चाललं त्या बुड्याच्या घरी? तुम्ही माय काढीन ना. जाऊ दे ना मग, मोठी आई माई आई झपेलाय. मी का लोकांना मागायला चाललो का? आबाजीच आहेत, आबाजीच्या घरी चालले ना रे. चला रे चला रे, मी येतो. आबाजीलाच घेऊन जाऊ आपण दुकानात, कुल्फ्या घेऊन मागू. चला रे आबाजीच्या घरी. अरे मुली तर येऊ द्या.